नमस्कार, मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. प्रदेशाचे चिटणीस दीपक काटे आणि शेकडो शेतकऱ्यांनी गेली 3 दिवसापासून दुधाच्या दराबाबत उपोषण सुरू केलेलं आहे. हे उपोषण जे आहे ते या इंदापूर तालुक्यातील नव्हे तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी उपोषण केलेलं आहे. आणि हे उपोषण जे आहे की या राज्यातलं सरकार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार या राज्यामध्ये काम करत असताना सर्वसामान्य दूध उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची सक्रिय आणि अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन हे सरकार काम करत आहे. खरं तर ह्या मागण्या राज्यातलं सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता उपोषणाला बसतो त्यावेळेस त्याचा हेतू सरकार विरोधी नसून शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. कारण राज्य सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की 34 रुपये 8.2 आणि 3.2 म्हणजे 3.2 फॅट आणि 8.2 SNF आजच्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला असेल त्याला 34 रुपये हा किमान दर मिळाला पाहिजे. राज्यामध्ये आपण पाहिलं असेल की मागील अनेक दिवसामध्ये कदाचित एप्रिल मे मध्ये दुधाचं जेव्हा शॉर्टेज होतं त्यावेळेस दुधाचे दर 38-39 रुपयापर्यंत गेले. परंतु आता दुर्दैवानं या राज्यामध्ये पुन्हा दुधाचं उत्पादन अतिरिक्त झालं अशा प्रकारचे कोलेकोई करून काही दूध संस्था, दूध संघ हे अतिरिक्त दूध झालं ह्या नावाखाली शेतकऱ्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना आपण सगळेजण पाहतो आहोत. तर ह्याच्या विरोधात हे उपोषण आहे. राज्य सरकारचे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील साहेबांनी परवा दिवशी एका बैठकीद्वारे तशा प्रकारचे GR पण काढले की 34 रुपये मिनिमम दर हा मिळाला पाहिजे. आणि असं असताना राज्यातले काही प्रस्थापित दूध संघ मालक या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेताना आपण सगळेजण पाहतोय. आम्हाला माहित नाही कोण किती मोठं आहे, किती मोठा कोणाचा दूध संघ आहे, किती मोठी दूध संस्था आहे, किती दुधाचं कलेक्शन आहे, राज्यातला मोठा आहे का देशातला मोठा, आम्हाला घेणं देणं नाही. परंतु ह्या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. त्यामुळं अशा प्रकारची भूमिका दीपकांना आपण घेतलेली आहे. तुमच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे, कारण शेतकऱ्यांसाठी ही भूमिका आपण घेतलेली आहे. राजकारणाच्या जागी राजकारण जरूर करू आपण, परंतु शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. रक्ताचं पाणी करणारा आमचा शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आणि त्यांनी उत्पादित केलेला जर शेतमाल असेल, दुधाला असेल, जर योग्य भाव मिळणार नसेल तर हे जे दूध माफी आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही. या राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की दुधाचं अतिरिक्त उत्पादन झाल्यानंतर त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की दुधाचे दर 18-19 रुपयापर्यंत आले होते. परंतु 18-19 रुपयापर्यंत आलेल्या दूध दर आल्यानंतर दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतो काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीसांनी राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयाचं प्रति लिटरचं अनुदान दिलं गेलं. आणि जे बोकटीचं उत्पादन होत होतं त्या बोकटी उत्पादन करण्यासाठी त्या दूध संस्थांना त्या ठिकाणी बोकटी उत्पादन करण्यासाठी राज्य सरकारने 50 रुपये दिले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 50 रुपये अनुदान दिलं. म्हणजे एकीकडे दूध धंदा उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे, संपला नाही पाहिजे, म्हणून हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं सरकार सातत्यानं सकारात्मक काम करताना आपण सगळेजण पाहतोय. मग ह्या शेतकऱ्यांची लूट करतोय कोण हा प्रश्न खऱ्या अर्थानं सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या मनामध्ये निर्माण होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास पश्चिम महाराष्ट्र असेल, कर्नाटकातलं असेल दूध आपल्याकडे येतं. वेगळे दूध संस्था आहेत, दूध संघ आहेत, मोठे मोठे दूध संघ आहेत. मला तर असं समजलं की राज्यातल्या दूध उत्पादकांना काय दर द्यायचा हे तुमच्या इंदापूरमधनं ठरतं. अरे चांगलं करण्यासाठी तुमचा वापर करा ना. इंदापूर बदनाम करण्यासाठी करू नका, पुणे जिल्हा बदनाम करण्यासाठी करू नका. ही दुधाची चळवळ आज कदाचित शेतकरी हा असा आहे की तो वटीने पेरतो आणि साठीने आणतो. त्यामुळं ह्याच्या इतकी दानत कोणाचीच नाही. फुकट घालील पण तुमच्याकडे येणार नाही, ही वेळ येऊ देऊ नका. त्यामुळे मला या निमित्ताने, या उपोषणाच्या निमित्ताने एवढंच सांगायचंय की ह्या दूध उत्पादकांवरती अन्याय जर होत असेल, आता विखे पाटील साहेबांशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु ते बैठकीत असल्यावर संपर्क होऊ शकला नाही. परंतु लवकरच या विषयामध्ये आम्ही आग्रही भूमिका घेऊ आणि ह्या परिसरातल्या, तालुकाच नव्हे जिल्हा असेल, ह्या परिसरातला असेल, राज्यातला दूध उत्पादक शेतकरी असेल त्याला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कारण बऱ्याच वेळा असं होतं की दूध हा नाशिवंत आहे. दूध नाशिवंत पदार्थ असल्यामुळे त्याला ठेवता येत नाही, स्टोरेज करू शकत नाही आपण, आणि मग त्याचाच फायदा ही सगळी मंडळी घेताना आपण वर्षानुवर्ष पाहतोय, पिढ्यानपिढ्या पाहतोय.
मग आता परिस्थिती अशी आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने विखे पाटील साहेबांचं खरं तर मी अभिनंदन करतो. या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला 3-2 फॅट आणि 8-2 SNFच्या खरं तर पूर्वीचा नियम असा 3-5-8-5चा नियम होता. परंतु 3-2-8-2 अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण झालं आणि खऱ्या अर्थाने हे सरकार दूध उत्पादकांच्या पाठीशी उभा आहे. 34 रुपये म्हणजे ज्या मागण्या केल्या त्याच्यामध्ये छोटे छोटे विषय आहेत, परंतु त्या आपण पाहिलं असेल की पशुखाद्य काय पशुखाद्य उठसूट कुणी उठतं पशुखाद्याची कंपनी टाकते. म्हणजे ज्याला काही कळत नाही अशा प्रकारची परिस्थिती दूध उत्पादक शेतकरी झाली आहे. पशुखाद्याच्या बाबतीमध्ये जे बेकायदेशीरित्या काम करतात, कंटेंट्स काय काय आहेत, त्याच्यामध्ये कुठले कुठल्या प्रकारचे घटक आहेत, याचं कुठलंही स्पेसिफिकेशन त्याच्या बॅगवरती लिहिलेलं नसतं. MRP लिहिलेली असते 100 रुपये, प्रत्यक्षपणे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याची असते 25 रुपये. म्हणजे एखाद्या मालाला उत्पादनाच्या किती टक्के नफा मिळाला पाहिजे हे सुद्धा खऱ्या अर्थानं राज्य सरकारने ठरवण्याची भूमिका घेतलेली आहे. जे पशुखाद्य असेल, पशुसाठी लागणारी औषधे असतील, त्याच्यासाठी लागणाऱ्या सेवा असतील, ह्या सेवा सगळ्या GSTतून वगळण्याची सुद्धा भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. मग अशा प्रकारचे निर्णय घेऊन खाली अंमलबजावणी खरं तर हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ह्याचा सुद्धा आपण शेतकऱ्यांनी तपास केला पाहिजे. ह्याचा सुद्धा आपण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे. अंधविश्वास किती वेळ ठेवायचा हे सुद्धा शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळे माझं या ठिकाणी एवढंच सांगणं आहे की शेतकऱ्यांची चळवळ, शेतकरी सुद्धा जागा झाला पाहिजे. आपण राजकीय कार्यकर्ते असू, परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण शेवटी शेतकरी आहोत. तेव्हा आपल्या सगळ्यांची भूमिका ही आहे की शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जे जे काही म्हणून करावं लागेल ते आम्ही सगळे मिळून करू. दीपकांना एवढंच मी सांगतो की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार ह्या राज्यामध्ये काम करते. हे सरकार काम करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेऊन हे सरकार काम करते. आपण पाहिलं असेल की ऊसाच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. देशाच्या मागच्या 50-60 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल साखरेला कधीच MSP जाहीर केली गेली नव्हती. मोदी साहेबांनी 31 रुपये MSP जाहीर केली. FRPच्या बाबतीमध्ये कडक कायदे आणले आणि सगळ्या साखर कारखान्यांना ऊसाची सुद्धा FRP देणं भाग पडते. असं सगळं होत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्याने इथेनॉलचं ब्लेंडिंग खरं तर डिझेल पेट्रोलमध्ये आपण पाहिलं असेल की आपल्या आता 9% ब्लेंडिंग सध्या सुरू आहे. म्हणजे येणारा काळ हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुवर्ण काळ असेल. तसा दूध उत्पादकाच्या बाबतीत सुद्धा अशीच भूमिका सरकारने घेतलेली आहे. त्या भूमिकेची अंमलबजावणी व्हायला ह्या सगळ्या मस्तावलेल्या लोकांना थोडा वेळ लागेल, परंतु त्यांना सुद्धा आपण सगळ्यांना वटणीवरती आणू, जागेवरती आणू आणि आपल्या दूध उत्पादकांना न्याय देऊ अशा प्रकारची भूमिका या निमित्ताने घेतो. तुम्ही उपोषण केलंय, तुम्ही उपोषण करत असताना खरं तर मला समजल्यावर मी आपली भेट घ्यायला आलो या ठिकाणी आणि आपण हे उपोषण लवकरात लवकर सोडावं, कारण हे सरकार संवेदनशील सरकार आहे. या सरकारच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रति प्रेम आहे. त्यामुळं आपण सर्वांनी सगळ्या कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर हे उपोषण सोडावं आणि तुमच्यासाठी जे जे म्हणून काही शासन दरबारी, सरकार दरबारी पाठपुरावा करायचा असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित खात्याचे मंत्री असतील, या सगळ्यांपर्यंत घेऊन जायची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो आणि न्याय द्यायची भूमिका आपण या ठिकाणी घेऊ अशा प्रकारचं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.